सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि कायमस्वरूपी तुमच्या सोबत असेल. ओके, तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या लेक्चरला. प्रश्न क्रमांक पहिला, 51 आणि 78 मधील सर्व मूळ संख्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक किती येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला 51 आणि 78 मधील मूळ संख्या माहिती पाहिजे. मग आपली सर्वप्रथम मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे 53. 53च्या नंतर 59, त्यानंतर 61, 63, 63च्या नंतर 67, 63 नाही येणार, 61च्या नंतर 67, त्यानंतर 71 आणि 73. या सर्वांचा जर गुणाकार केला तर एकक स्थानी कोणता अंक येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा, 3 गुणिले 1 3, ठीक आहे. परत 3चा 7 सोबत गुणाकार करा, 7 त्रिक 21, 21 म्हणजे एकक स्थानी 1 आला. परत 1चा 1 सोबत करा, 1 गुणिले 1 म्हणजे 1. परत 9चा 1 सोबत करा 9, आणि परत 3चा या 9 सोबत करा, 9 त्रिक 27. म्हणजे एकक स्थानी आपल्याला काय भेटलेला आहे, 7 हा अंक भेटलेला आहे. पर्याय क्रमांक 2. पाहूयात पुढचा प्रश्न. 127 गुणिले 137 गुणिले 413 गुणिले 291 गुणिले 342 गुणिले 533 गुणिले 342 यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक कोणता? चला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. लगेच आपण उत्तर बघूयात. आणि आपण आजपासून डेलीच्या डेली टेटसाठी लेक्चर घेणार आहोत टॉपिक वाईज, ठीक आहे. बघा, आताच्या सारखाच आपण गुणाकार करून घेऊयात. पहिले 7 गुणिले 7 करा, 7 7 49. परत 9चा या 3 सोबत करा, 9 त्रिक 27. परत 3चा 1 सोबत करा, 7चा 1 सोबत करा 7. परत 7चा 2 सोबत करा, 7 1 7 7 2 14. आणि परत या 4चा 3 सोबत करा, 4 त्रिक 12. या 2चा 2 सोबत करा, वेगवेगळे 2 4. म्हणजेच काय, एकच स्थानी आपल्याला काय भेटलेलं आहे, 4 हा अंक भेटलेला आहे. पर्याय क्रमांक 4. पाहूयात पुढचा प्रश्न. संख्या 1624 चा पावर 24 एकक स्थानचा अंक कोणता येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा कसं करणार, 1624 याचा पावर आहे 24, ठीक आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, या 24ला नेहमीसाठी 4ने भाग द्यायचं. जो कुठला पावर असेल याला 4ने भाग द्यायचा. जी काही आपली बाकी उरेल, ठीक आहे, जी काही आपली बाकी उरेल ती बाकी आपल्याला घ्यायची. म्हणजे 4 सक 24, 6चा पूर्णच्या पूर्ण भाग गेलाय. ओके, म्हणजे बाकी काय उरणार आहे, काहीच नाही, म्हणजे 1, ठीक आहे. काहीच नाही म्हणजे किती, 0. मग हा जो शेवटचा अंक असतो 4, म्हणजे एकक स्थानचा अंक असतो, त्याच्या डोक्यावर जी काही आपली बाकी उरली का ती लिहायची. मग 4चा घातांक 0. मग 4चा पावर जर 0 असेल तर त्याचं उत्तर किती असतं, 1 असतं, ठीक आहे. एक सेकंड थांबा. बघा, आपली बाकी काहीच नाही उरली म्हणजे 1 उरली, बरोबर, 1. म्हणजेच काय, या 4चा काय होणार होता, एक सेकंड, आपलं कुठं चुकतंय का, किंवा चला डायरेक्ट पद्धत सांगतो. ओके, काहीही न करता त्यानं पण येतं, शॉर्टकटने सांगतो. ओके, बघा याचा पावर हा सम आहे. जर का पावर विषम असता
सम जर असेल तर नेहमीसाठी एकक स्थानचा अंक 6 येतो, आणि जर का विषम असेल तर एकक स्थानचा अंक हा 4 येतो. जसं की या ठिकाणी जर का 23 असतं तर आपलं उत्तरही 4 आलं असतं, पण या ठिकाणी किती आहे, 24 आहे. मग याचा पॉवर किती येणार आहे, 6 येणार आहे. ठीक आहे. बघा, भाग दिल्यानं पण चालतं, आपण पुढच्या प्रश्नासाठी लागू करूयात. बघा या ठिकाणी 457चा पॉवर 45 गुणिले 248चा पॉवर 73 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता असेल. 257 याचा पॉवर आहे 45 गुणिले 248 याचा पॉवर आहे 73. तर 45ला आपण काय करूयात, 4ने डिवाइड करूयात, जी काही बाकी येईल ती लिहून घेऊयात. 4 1 4, परत 4 1 4, हातचा आला 1, म्हणजे बाकी आली 1. मी काय म्हटलं, मग जो शेवटचा एकक स्थानचा अंक असतो त्याला बाकी देऊन टाकायची, म्हणजेच किती, 1. परत 73ला आपण 4ने भाग देऊयात. 4 1 4 राहिले 3, 4 8 32, बाकी आली 1. एकक स्थानचा अंक 8, परत या 8ला पण 1 हा अंक देऊन टाका. ठीक आहे. मग 7चा पॉवर म्हणजे किती, 7. 8चा पॉवर किती, 1 म्हणजे 8. 8 ही 7 56. एकक स्थानी कोणता अंक आला, 6 आला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. चला, समजलं असेल तर लगेच पुढचा प्रश्न पाहूयात, किंवा आताची आपली पद्धत देखील बघू शकतो. बघा, इथं कुठला अंक आहे, विषम आहे. इथं कुठला आहे, विषम आहे. म्हणजे इथं किती येणार, 4 येणार, आणि इथं किती येणार, 4 येणार. 4 गुणिले 4 16. एकक स्थानी कोणता अंक आला, 6. म्हणजे तुम्ही दोन्ही मेथडने जाऊ शकता. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 263चा पॉवर 149 प्लस 263चा पॉवर 150 प्लस 263चा पॉवर आहे 151, यामध्ये एकक स्थानचा अंक कोणता असेल. सेम आताच्या सारखं करूयात. 149ला मी काय करतो, 4ने डिवाइड करतो. 4 1 4, 4 3 12, राहिले 2, 4 7 28, बाकी आली 1. ठीक आहे. बाकी आपण नंतर लिहून घेऊयात. नंतर बघा, 150ला 4ने डिवाइड करा. 4 3 12, राहिले 2, 4 7 28, बाकी राहिली 2. परत 263 नाही, 151. 4 3 12, राहिले 3, 4 7 28, बाकी राहिली किती, 28. 29 30 31, 3 बाकी राहिली. मग या ठिकाणी एकक स्थानचा कोणता अंक आहे, 3. मग 3च्या डोक्यावर हा 1 लिहितो. ठीक आहे. या ठिकाणी 3 आणि बाकी किती आहे, 2. परत या ठिकाणी 3 आणि बाकी किती आहे, 3. बघा, 3चा घात 1 म्हणजेच किती, 3. 3चा वर्ग 9, आणि 3चा तिसरा घात म्हणजे 3चा घन 27. पण या ठिकाणी सर्वांच्यामध्ये काय, प्लस प्लसचं साईन आहे, मग सर्वांच्या आपल्याला त्या ठिकाणी प्लस करावी लागेल. 3 प्लस 9 प्लस 27. बघा, 27 आणि 3 30, 30 आणि 9 39. आपल्याला काय विचारलंय, एकक स्थानी कोणता अंक असेल. मग एकक स्थानी कोणता अंक आहे, 9. एकक स्थान. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा. ठीक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. आणि आजपासून आपण दररोज टेटसाठी महत्त्वाचे टॉपिक घेणार आहोत. संख्या नावाचा टॉपिक हा 5 मार्कांसाठी विचारला जातो. संख्या, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा देखील आपण टॉपिक घेणार आहोत, ज्याला आपण वर्ग समीकरण असे म्हणतो. ठीक आहे. नंतर बघा, बॉडमास, याला आपण कंचे भागुबेव किंवा सरळ रूप द्या असं म्हणतो. हे 5-5 मार्काचे टॉपिक आहेत, जे की खूप महत्त्वाचे आहेत. आपण दररोज एक एक टॉपिक हा बघणार आहोत. ठीक आहे. चला, सोडवा हा प्रश्न.
पाचवी मूळ संख्या आणि 100पेक्षा लगेच मोठी मूळ संख्या यांचा गुणाकार किती? पाचवी मूळ संख्या, मग सुरुवात ही 2 पासून होती. 2, 3, 5, 7 आणि 11. आपल्याला पाचवी विचारली, ही 1, 2, 3, 4, 5, म्हणजे पाचवी संख्या आली 11वी. आणि 100पेक्षा लगेचच मोठी, 100पेक्षा लगेचच मोठी मूळ संख्या कुठली आहे? 101. 101. तर आपल्याला यांचा गुणाकार विचारलेला आहे, म्हणून 101 गुणिले 11. चला यांचा गुणाकार करा. बघा गुणाकार किती येतो? 11 1 11, हातचा आला 1, 11 0 0 1 जशास तसा, आणि 11 गुणिले 1 11. 1111. पर्याय क्रमांक 3. अगदी सोपा प्रश्न होता. ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न. जर k² + 3 आणि k³ + 5 ह्या मूळ संख्या आहेत, तर k ची किंमत काढा. म्हणजे या k च्या ठिकाणी मी अशी कुठली संख्या ठेवू जेणेकरून मला मूळ संख्या मिळेल? कुठली संख्या? मूळ संख्या मिळेल. बाय ऑप्शन जावं लागेल, बाकी कुठलेही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिले 2 ठेवून बघूयात. k च्या ठिकाणी मी 2 ठेवतो. 2 त्याचा परत वर्ग + 3. ठीक आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 त्याचा घन + 5. बघा 2चा वर्ग 4, 4 + 3, आणि या ठिकाणी बघा 2चा घन किती? 8, 8 + 5. 4 आणि 3 7, त्याचबरोबर 8 आणि 5 13. मग 7 ही एक मूळ संख्या आहे आणि 13 देखील मूळ संख्या आहे. मूळ संख्या. मग आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 1. बघा अशा प्रश्नांना बाय ऑप्शन जावं लागतं. ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला मूळ संख्या माहिती पाहिजे. ठीक आहे, 1 ते 100. 1 ते 100च्या दरम्यान एकूण मूळ संख्या ह्या 25 आहेत. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या ह्या 15 आहेत. ठीक आहे, आणि 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1060. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, बघूयात हा प्रश्न. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी. मग पहिल्या 5 संख्या कोणत्या? 2 + 3 + 5 + 7 + 11. यांची सरासरी किती आहे आपल्याला काढायची. मग सरासरीचा अर्थ काय असतो? एकूण संख्या प्लस एकूण संख्या त्यांची बेरीज. आता यांची बेरीज करा. बघा 7 आणि 3 10. ठीक आहे, 10 आणि 11 21, 21 आणि 2 23, 23 आणि 5 28, 28 छेदस्थानी 5. 5ने जर कुठल्याही संख्येला डिवाइड करायचं असेल तर वरच्या संख्येची दुप्पट करा आणि एका घरानंतर पॉईंट द्या. 28चे दुप्पट 56 आणि एका घरानंतर पॉईंट द्या. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 5.6 ही सरासरी असेल. सरासरी कुठला ऑप्शन आहे? 5.6. बघा ऑप्शन नाही आहे, मला वाटतं ऑप्शनमध्ये थोडेस काहीतरी बदल झाला असेल. आपलं उत्तर काय असणार आहे? 5.6. ठीक आहे, यामध्ये ऑप्शन नाही आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 9 नंबरचा प्रश्न आहे. 20 आणि 30 यांच्यामधील मूळ संख्यांची वर्गाची बेरीज किती? 20 पासून 30 पर्यंत. मग 20च्या नंतर मूळ संख्या आहे 23, 23च्या नंतर मूळ संख्या आहे 29. तर यांच्या वर्गांची बेरीज विचारलेली आहे. मग 23चा वर्ग किती? 529. त्याचबरोबर 29चा वर्ग आहे 841. आता यांची बेरीज.
529 प्लस 841. चला यांची बेरीज करा. बघा किती होत जातं. 8 आणि 5 13. लगेच इथं समजतं बघा. 8 आणि 5 13. मग 13च्या वरचे कुठले ऑप्शन आहेत. हा कटला हा कटला. ठीक आहे. राहिले हे दोन. 8 आणि 5 13. राहिले किती 41 आणि 29. किती होतात 70. म्हणजेच 1370. पर्याय क्रमांक 1. अगदी सोपा प्रश्न होता. पाहूयात पुढचा प्रश्न. 4 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती. 10 नंबरचा प्रश्न आहे. 4 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. बघा ह्या संख्या आपल्याला पाठच ठेवाव्या लागतील. बाकी काहीही ऑप्शन नाही. सगळ्यात लहान मूळ संख्या 2. ठीक आहे. 1 अंकी. डायरेक्ट आपण 1 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 9 कशी येणार. 7. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 अंकी जर विचारली तर 97. 3 अंकी जर विचारली तर 997. आणि 4 अंकी जर विचारली तर 1009. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. आणि 5 अंकी जर विचारली तर मला वाटतं 10,007 असेल. या संख्या आपल्याला 5च ठेवाव्या लागतील. पाहूयात पुढचा प्रश्न. 100 पेक्षा जास्त आणि 150 पेक्षा कमी असणाऱ्या मूळ संख्या किती. बघा आपल्याला जनरली 100 पर्यंत त्या मूळ संख्या 5 असतात. पण आता आपल्याला 150 पर्यंत विचारलेले आहेत. म्हणजे 100 पासून 100 to 150 पर्यंत किती मूळ संख्या आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा मूळ संख्या ॲटलिस्ट 200 पर्यंत तरी पाठ पाहिजे. ठीक आहे. मग या ठिकाणी 100च्या नंतरची मूळ संख्या 101. 101च्या नंतर कोणती येणार आहे 103. त्यानंतर बघा 107. 107च्या नंतर आहे 109. 113. 113च्या नंतर 127. नंतर आहे 137. ठीक आहे. आणि 137च्या नंतर आहे 139. 143 आणि 149. बघा किती झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे 100 पासून 150 पर्यंत एकूण 10 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समूहातील मूळ संख्यांची संख्या सर्वात कमी आहे. खालीलपैकी कोणत्या समूहातील मूळ संख्यांची संख्या सर्वात कमी आहे. ठीक आहे. आपण काय करूयात 21 पासून 40 पर्यंत पहिल्या मूळ संख्या या काढून घेऊयात. ठीक आहे. बघा 21च्या नंतर 23. नंतर 29. 31 आणि 37 ह्या 4 मूळ संख्या आहेत. नंतर 30 पासून 49 पर्यंत बघा 31 37 41 43 47. त्याच्यानंतर किती 49 पर्यंत विचारलं. ठीक आहे. म्हणजे यामध्ये 5 विचारल्या 4 किंवा त्यानंतर आपण ॲडिशन करूयात. आता इथे बघा 60 पासून 80 पर्यंत. 60च्या नंतर 61 67 71 73 आणि 79. आता काय विचारले 40 पासून 60 पर्यंत. 40च्या नंतर 41 43 47 51 59. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 या ठिकाणी 4 संख्या. 1 2 3 4 5 या ठिकाणी 5 संख्या. 1 2 3 4 5 या ठिकाणी सुद्धा 5. 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी सुद्धा 5. आपल्याला काय विचारलं सर्वात कमी कोणत्या याच्यामध्ये आहे. मग सर्वात कमी 21 पासून 40 पर्यंत. पर्याय क्रमांक 1. अगदी सोपा प्रश्न होता. त्याच्यामुळे 1 पासून 100 पर्यंत प्रॉपर मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे.
कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला तो जमला पाहिजे. पुढचा प्रश्न, 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? मी आत्ताच सांगितलं. मग 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती असणार आहे? पर्याय क्रमांक 4, 997. ठीक आहे. नेक्स्ट, 1 ते 100 मधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या मूळ संख्येतील फरक किती? बघा, 1 पासून 100 पर्यंत सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे आणि सर्वात मोठी 100 पर्यंत सर्वात मोठी कोणती असणार आहे? 97. या दोन्ही मधला फरक विचारला. मग 97 मधून 2 गेले, राहिले किती? 95. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सर्व मूळ संख्यांची बेरीज किती ज्या 28 पेक्षा लहान आहेत? 28 पेक्षा कमी असलेल्या मूळ संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. बघा, पहिली मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. ठीक आहे. आता यांची बेरीज करा. तर यांची बेरीज किती येणार आहे? 100. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 3 अलग अलग मूळ संख्येची बेरीज 44 आहे, तर खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा, 3 मूळ संख्यांची बेरीज ही 74 आहे, तर खालीलपैकी मोठी संख्या कोणती? बघा, एक संख्या तर आपल्याला दिलेली आहे याच्यापैकी, ती पण मोठी शोधायची आहे. जेव्हाही तुम्हाला असा प्रश्न विचारतात तर राहिलेल्या 2 संख्या ह्या लहानात लहान संख्या असतात. मग लहानात लहान संख्या कोणत्या? 2, 3, 5. ठीक आहे. किंवा 2 आणि 3च. ह्या काय झाल्या? लहानात लहान संख्या झाल्या. आणि आपल्याला काय विचारलं? मोठी संख्या. मग बघा, 2 आणि 3, 5. ठीक आहे. आणि टोटल बेरीज किती आहे? 44. मग मी जर का 44 मधून 5 वजा केले तर मला किती भेटतात? 39. पण 39 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. म्हणून स्टार्टिंगच्या ज्या 2 संख्या आहेत, 2 आणि 3, ह्या असणार का? नाही. मग 2च्या नंतरची संख्या कोणती असणार आहे? 5 आपण घेऊयात. ठीक आहे. फक्त लहानात लहान असणार. मग आता 5 आणि 2, 7. टोटल बेरीज किती आहे? 44. 44 मधून 7 गेले, किती राहणार? बघा, 37. मग 37 ही काय असणार आहे? सर्वात मोठी संख्या असणार आहे. अगोदर आपण काय केलं? 3 घेऊन पाहिलं, पण 3 ने उत्तर आलं का? नाही. मग 3च्या नंतर कोणती घेणार? 5 घेणार. म्हणून मी 5 घेतली. आणि सर्वांची बेरीज तर 44 दिलेली आहे. मग 44 मधून 5 आणि 2 ची बेरीज झाली 7. 44 मधून 7 गेले, माझं उत्तर आलं 37. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 5 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? चला सांगा. मी आत्ताच सांगितलं होतं. कोणती असणार आहे? 10,007. पुढचा प्रश्न, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिल्या 5 मूळ संख्या 2 + 3 + 5 + 7 + 11. चला यांची बेरीज करा. किती येणार आहे? 7 आणि 3 10, 22, 23, 23 आणि 5 28. पर्याय क्रमांक 4. अगदी सोपा प्रश्न. 19 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? बघा, सर्वात लहान मूळ संख्या 2, कारण 12 मूळ संख्या नाहीये, 4 नाहीये, 63 नाहीये. उत्तर काय असणार मग? 2. नेक्स्ट, 2 अंकी एक संख्या 9a ही मूळ संख्या आहे, तर याची किंमत काढ. म्हणजे मी याच्या ठिकाणी काय ठेवू जेणेकरून मला मूळ संख्या भेटली पाहिजे? 9 जशास तसे याच्या ठिकाणी काय करतो मी?
3 ठेवतो. पण 93 मूळ संख्या आहे का? नाही. आता मी एच्या ठिकाणी काय ठेवतो? 1. 91 मूळ संख्या आहे का? नाही. मी परत 9च्या ठिकाणी 9 ठेवतो. 99 मूळ संख्या आहे का? नाही. मी आता 9च्या ठिकाणी 7 ठेवतो. यस, 97 मूळ संख्या आहे. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. म्हणून एच्या ठिकाणी काय असणार आहे? 7. ठीक आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी आज आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. जर कुठल्या प्रश्नामध्ये काय अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. थँक्यू.